संसदेतील सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 4 आरोपींना गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं होतं। यावेळी पोलिसांनी 4ही आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती। दिल्ली पोलिसांतर्फे सहाय्यक सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी न्यायालयात सांगितलं की UAPAच्या कलम 16A अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसंच चौकशीसाठी आरोपींना लखनौ मुंबईला घेऊन जायचं आहे। त्यांनी लखनौहून शूज आणले होते तर कलर स्मॉग मुंबईहून आणले होते। आरोपींनी कोर्टाकडे मोफत कायदेशीर मदतीची मागणी केली। यांची मागणी मान्य करत कोर्टानं नवी दिल्ली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मोफत कायदेशीर मदत देण्याचे निर्देश दिले आहेत। या प्रकरणी सागर शर्मा वय वर्ष 26, मनोरंजन वय वर्ष 34, अमोल शिंदे वय वर्ष 25 आणि नीलम वय वर्ष 42 यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं। नवीन संसद भवनात आरोपींनी गोंधळ घातल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध दिल्ली पोलिसांनी UAPA कायद्याच्या कलम 120B 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे।